मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऑफिसमध्ये आकाश आणि भूमीला बघून रागिनी, अभिजित आणि पौर्णिमाला मोठा धक्का बसतो, तर इतर सर्वांना खूप आनंद होतो. त्यानंतर आकाश पळतच येऊन रागिनीला मिठी मारतो. तर रागिनी सर्वांसमोर नाटक करत तिला किती आनंद झाला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर ती भूमीला विचारते, पण अचानक तुम्ही ऑफिसमध्ये कसे काय आलात? त्यावर भूमी सांगते की अथर्वचं प्रेझेंटेशन लवकर झाल्यामुळे तो कॉलेजमधून लवकर घरी आला होता आणि मग त्यानंतर त्याने आणि आजीने आम्हा दोघांना ऑफिसला जाण्याचा खूप आग्रह केला. आजच्या दिवशी आकाशचं ऑफिसला जाणं किती महत्त्वाचं आहे हे आम्हाला पटवून दिलं आणि मग त्यानंतर आम्ही लगेच ऑफिसला आलो. आणि ते ऐकून रागिनी तिला खूप आनंद झाला आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र त्यानंतर ती पौर्णिमा आणि अभिजित रागातच भूमी आणि आकाशकडे बघत असतात. आणि त्यानंतर ऑफिसचा स्टाफ आकाशला म्हणतो की आकाश सर, इतक्या वर्षांनंतर तुम्हाला ऑफिसमध्ये बघून आम्हाला खरंच खूप छान वाटत आहे. आणि त्यानंतर ते सर्वजण भूमी आणि आकाशचं स्वागत करतात. त्यानंतर रागिनी म्हणते की जर तुमचा हा स्वागत समारंभ झाला असेल तर आता आपण उद्घाटन करून घेऊ. आणि त्यानंतर ती पौर्णिमाला उद्घाटन करायला सांगते. मात्र त्याच वेळी गोगाटे सर तिथे येतात आणि ते मोठ्याने सर्वांना सांगतात की कंपनीचे खरे मालक इथे आले आहेत म्हटल्यावर उद्घाटन त्यांच्याच हातून होऊ दे. आणि त्यांचा हा आवाज ऐकून सर्वजण मागे वळून बघतात. रागिनी, पौर्णिमा, अभिजित रागातच गोगाटे सरांकडे बघत असतात. तर गोगाटे सर आकाश जवळ येतात. ते प्रेमाने आकाशकडे बघत असतात आणि त्यानंतर सर्वांसमोर ते आकाशच्या पाया पडतात आणि त्याच्यासमोर हात जोडून उभे राहतात. आणि हे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटते. आकाश त्यांना म्हणतो की काका, हे काय करताय तुम्ही? तुम्ही माझ्यासमोर हात का जोडले आहेत आणि माझ्या पाया का पडलात? मी तर तुमच्यापेक्षा खूप लहान आहे ना. त्यावर गोगाटे आकाश समोर हात जोडत म्हणतात की आकाश सर, तुम्ही माझा जीव वाचवला होता. आज फक्त तुमच्यामुळे मी जिवंत आहे. तुमचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर. आणि त्यांचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. भूमी त्यांना विचारते की नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला? नेमकं काय झालं होतं? त्यावर गोगाटे सर तिला सांगतात की 7 वर्षांपूर्वी मला किडनीचा आजार झाला होता. तातडीने ऑपरेशन करणं गरजेचं होतं, पण खर्च माझ्या आवाक्याबाहेरचा होता. परंतु जेव्हा ही गोष्ट आकाश सरांना समजली तेव्हा त्यांनी माझ्या भावाला 6 लाख रुपये दिले आणि ठणकावून सांगितलं की मी हे पैसे परत घेणार नाही. फक्त आकाश सरांमुळे आज मी जिवंत आहे. त्यांच्यामुळे त्यावेळी माझा जीव वाचला. आकाश सर खरंच मनाने खूप मोठे आहेत. त्यांच्यासारखा बॉस मिळायला नशीब लागतं. आणि हे ऐकून भूमीला खूप आनंद होतो. ती आकाशकडे एकटक बघतच राहते आणि मनाशी म्हणते की आकाश, तू तर प्रत्येक क्षणी मला नव्याने समजत आहे. आणि आता जरी तुझा मेंदू लहान मुलांसारखा झाला असला ना, तरी माणूस म्हणून तू खरंच खूप मोठा आहे. आणि मग त्यानंतर राजाभाऊ म्हणतात की गोगाटे जे बोलत आहेत ते खरं आहे. आकाश ऑफिसमध्ये आला आहे म्हटल्यावर आता उद्घाटन त्याच्याच हातून व्हायला हवं. आणि अकाउंट डिपार्टमेंटचं उद्घाटन करण्यासाठी आकाश इतकी दुसरी योग्य व्यक्ती नाही. त्यावर ऑफिसचा स्टाफ देखील आनंदाने होकार देतो. तर रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा खूप चिडलेले असतात. तर राजाभाऊ रागिनीला विचारतात की तुला काय वाटतं रागिनी, अकाउंट डिपार्टमेंटचं उद्घाटन आकाशच्याच हातून व्हायला हवं ना? आणि सर्वांसमोर नाईलाजाने रागिनीसुद्धा हसतच हो म्हणते. तर आकाश भूमीला सांगतो की उद्घाटन आपण दोघे मिळून करू. आणि त्यावर भूमीसुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यानंतर ती पौर्णिमाकडे कात्री मागते. तर पौर्णिमा रागातच भूमीच्या हातावर कात्री ठेवते आणि बाजूला होते. आणि त्यानंतर आकाश आणि भूमी नवीन अकाउंट डिपार्टमेंटचं उद्घाटन करतात आणि सर्वजण टाळ्या वाजवून त्या दोघांचं कौतुक करतात. रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा मात्र खूप चिडलेले असतात. मात्र सर्वांसमोर ते काहीच बोलू शकत नाही. त्यानंतर राजाभाऊ भूमी आणि आकाशला सर्व स्टाफची ओळख करून देत असतात.
आणि त्यानंतर ते भूमीकडे बघत म्हणतात की या कोण आहेत हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, मात्र मी माझं काम करतो. आणि त्यानंतर ते सर्वांना भूमीची ओळख करून देणार इतक्यात आकाश त्यांना थांबवतो. तो म्हणतो की राजा काका, मी ओळख करून देतो. आणि त्यानंतर तो भूमीचा हात हातात घेत सर्वांना म्हणतो की मी मिस्टर आकाश महाजन आणि या मिसेस आकाश महाजन, म्हणजे भूमी आकाश महाजन. आणि हे ऐकून भूमी आकाशकडे पाहतच राहते. तिला खूप आनंद झालेला असतो. तर ऑफिसचा सर्व स्टाफ आणि राजाभाऊ देखील खुश होतात. त्यानंतर भूमी हळूच आकाशला विचारते की हे सगळं तुला कोणी शिकवलं? मला तर असं वाटलं होतं की तू आता माझी ओळख सायकल राणी अशीच करून देणार. त्यावर आकाश हसतच म्हणतो की सायकल राणी, मी हुशार आहे ना, आणि हे सगळं मला मानसी वहिनीने शिकवलं. आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो. त्यानंतर ऑफिसमधील एक व्यक्ती आकाशला म्हणतो की आकाश सर, इतक्या वर्षांनंतर तुम्हाला ऑफिसमध्ये बघून आम्हाला आमचे जुने दिवस आठवले. तुमच्यासोबत काम करणं खरंच एक वेगळाच अनुभव होता. तर दुसरा एक व्यक्ती म्हणतो की खरं आहे, आकाश सरांसारखा बॉस मिळायला भाग्य लागतं. आणि ते सर्वजण आकाशच्या अनेक आठवणी भूमीला सांगत असतात. आणि आकाशचं इतकं कौतुक ऐकून भूमीला देखील खूप आनंद होतो. अभिजित मात्र आकाशचं कौतुक ऐकून रागातच तेथून निघून जातो. तर पौर्णिमासुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. तर अभिजित खूपच चिडलेला असतो. तो मोठमोठ्याने म्हणत असतो की हे सगळं मी माझ्या कष्टाने उभं केलं आहे. मग हा आकाश शेवटच्या क्षणी येऊन सगळं क्रेडिट कसं काही घेऊन जातो? तर पौर्णिमा देखील म्हणते की मला सुद्धा हे सगळं अजिबात आवडलेलं नाही. तर अभिजित तिला नवीन कॉन्ट्रॅक्टच्या सर्व फाईल दाखवत म्हणतो की हे बघ पौर्णिमा, हे सगळे कॉन्ट्रॅक्ट या महाजन गारमेंट्ससाठी मी मिळवले आहेत माझ्या कष्टाने. मग हा आकाश शेवटच्या क्षणी इथे येऊन क्रेडिट कसं काही घेऊन जाऊ शकतो? घरी जेव्हा पार्टी होती तेव्हा काय झालं होतं तुला आठवतंय ना? पण आता मी पुन्हा तेच नाही होऊ देणार, या आकाशला नाही सोडणार. तर पौर्णिमा अभिजितला समजावत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे चंदूकाका आकाशसाठी कॉफी घेऊन येतात. ते आकाशला म्हणतात की सर, तुम्हाला आठवतंय का 7 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये यायचात तेव्हा सगळ्यात आधी माझ्या हातची कॉफी प्यायचात आणि मग त्यानंतरच तुमच्या कामाला सुरुवात व्हायची. आणि आजसुद्धा मी अगदी तशीच कॉफी बनवून आणली आहे. मात्र आकाश त्यांना म्हणतो की मी फक्त चॉकलेट मिल्क पितो, कॉफी नाही. आणि ते ऐकून चंदूकाकांना खूप वाईट वाटतं. त्यांना आकाशसोबतचे जुने दिवस आठवतात. नकळत त्यांचे डोळे भरून येतात आणि ते आकाशकडे बघत म्हणतात की खरंच दिवस किती पटकन बदलतात ना. त्यावर भूमी म्हणते की चंदू काका, तुम्हाला असं वाटतं ना की आकाशने पुन्हा ऑफिसला यावं आणि तुमच्या हातची कॉफी प्यावी? त्यावर चंदू काका आनंदाने हो म्हणतात. तर भूमी त्यांना सांगते की मग तुमची ही प्रार्थना नक्की पूर्ण होणार, कारण चांगल्या मनाने केलेली प्रार्थना देवसुद्धा पूर्ण करतो. आणि त्यांच्या या बोलण्यातून आकाशच्या लक्षात येतं की 7 वर्षांपूर्वी तो इथे काम करायचा आणि त्याची एक स्वतंत्र केबिन होती. त्यामुळे तो भूमीकडे हट्ट करतो की मला माझी केबिन बघायची आहे आणि त्या खुर्चीवर देखील बसायचं आहे. आणि त्यानंतर ते सर्वजण आकाशच्या केबिनमध्ये जातात. मात्र त्या ठिकाणी अभिजित आणि पौर्णिमा असतात. तर राजाभाऊ आकाशला सांगतात की बघ आकाश, ही आहे तुझी केबिन आणि ही तुझी खुर्ची. मात्र त्या खुर्चीवर अभिजित बसलेला असतो आणि त्याला बघून आकाश खूप घाबरतो. तर अभिजित आणि पौर्णिमा रागातच भूमी आणि आकाशकडे बघत असतात. आणि त्यानंतर ऑफिसचा सर्व स्टाफ आकाशला खुर्चीवर बसण्याची विनंती करतो. मात्र अभिजितला बघून घाबरलेला आकाश म्हणतो की सायकल राणी, प्लीज आपण इथून जाऊ, मला नाही बसायचं इथे. त्यावर भूमी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. आकाश मात्र काही ऐकायला तयार नसतो. त्यामुळे भूमी म्हणते की मला माझ्या नवऱ्याला या कंपनीच्या टॉप पोझिशनच्या खुर्चीवर बसलेला बघायचं आहे, त्याचा रुबाब बघायचा आहे. तर ऑफिसचा सर्व स्टाफ देखील आकाशला खुर्चीवर बसण्याची खूप विनंती करतो. तर रागिनी मनाशी म्हणत असते की 6 वर्षांपासून मी जी मेहनत करत आहे ती एका क्षणात धुळीस मिळू शकते. आणि त्यानंतर नाईलाजाने ती सुद्धा आकाशला म्हणते की तू बस थोडा वेळ खुर्चीवर.
आणि ते ऐकून अभिजितला तर धक्काच बसतो आणि त्यानंतर रागिनीने इशारा केल्यामुळे अभिजित खुर्चीवरून उठतो तर पौर्णिमासुद्धा बाजूला होते आणि त्यानंतर आकाश खुर्चीवर जाऊन बसतो तर भूमी त्याच्या बाजूला उभी राहते आणि आकाशला पुन्हा कंपनीच्या टॉप पोझिशनच्या खुर्चीवर बसलेलं बघून सर्वांनाच खूप आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.